अनेक गावांच्या स्वतःच्या काही परंपरा असतात। असं एक गाव रायगड जिल्ह्यामध्ये आहे। तिथे 150 वर्षांची परंपरा आजही अत्यंत श्रद्धेने जपली जाते। दर 2 वर्षांनी इथे गाव पळण पाळली जाते, म्हणजे संपूर्ण गाव रिकामं करून ते गावाच्या देवासाठी मोकळं केलं जातं। आत्ताच्या पिढीतील तरुण वर्गही ही परंपरा तेवढ्याच आस्थेने करतात। पाहुयात या माणगाव मधील टिटवे गावाची ही गाव पळण परंपरा। आज आपण पाहणार आहोत माणगाव तालुक्यातील टिटवे गावाची कहाणी। टिटवे गावात आगली वेगळी परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। तर मग चला पाहूया टिटवे गावाची काय पूर्वीची परंपरा आहे। एक तर पूर्वी असे म्हणजे पूर्वी असं बिमारी यायची, मरी मानायची तिला, मरीचा रोग ते पण यायचं। आणि काही वेळेला गावातमध्ये वणवा पेटायचा आणि पूर्ण गाव जळून खाक व्हायचा। गावात कोणाची गुरं ढोरं असतील किंवा कोंबडी वगैरे असतील, इथं कोणीच ठेवत नाहीत। गावात त्या 2 दिवस लाईट सुद्धा पेटत नाहीत। त्याच्यामुळं सगळी लोक गावाच्या बाहेर म्हणजे वेशीवरती या दुसऱ्या गावाची हद्द असते त्या हद्दीवर जाऊन 2 दिवस राहतात। 2 रात्री आनंदाने तिथं आम्ही खेळताव रांगताव। 2 दिवस तिथं देवासाठी प्रसादी बनवताव। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही घरी येताना सर्व तशीच मुलं माणसं सगळी एकाच एक पाठीमागणं मंदिरात येताव। सुरुवातीला सकाळी जवळजवळ 6 वाजता दुसऱ्या दिवशी गाव तिथून आल्यानंतर देवळात जातो। देवळात गेल्यानंतर सगळं ते देवाची विधी करतात, भटजी वगैरे येऊन देवपूजा करतात। आणि त्यानंतर मग निकारे वगैरे घेऊन आम्ही गावात येऊन सगळे गाव चुली पेटवतो। आजच्या तंत्रविज्ञानाच्या युगात अशा पद्धतीची परंपरा आगळी वेगळी वाटत असली तरी या परंपरेत गावकऱ्यांच्या एकीचा आणि कौटुंबिक एकतेचा संदेश मिळतोय। या ग्रामस्थांनी मंदिरात जाऊन देवाला नवस केला की या दोन्ही गोष्टीपासून आमचा बचाव कर। 2 दिवस जे आहेत ते आम्ही वनवास करू आणि त्यानंतर सुरू झालेली ही परंपरा आज देखील आगली वेगळी जरी असली तरी आज देखील गावातील ग्रामस्थ ती जपत आहेत। 2 दिवस गावाच्या बाहेर आल्याच्या नंतर सर्व ग्रामस्थ जे आहेत ते मंदिरात जातात। ब्राह्मण त्या ठिकाणी पूजा करतो आणि ज्वलंत निखारा जो आहे तो प्रत्येक कुटुंबाच्या महिलेच्या हातात देतात आणि महिला तो निखारा घेऊन आपल्या घरी येऊन चूल पेटवतात आणि त्यानंतर पुन्हा एकदा गावात राहण्यास सुरुवात होते। अशी ही आगली वेगळी परंपरा आधुनिक युगात देखील हा गाव जपत आहे। पुन्हा भेटू नवीन गावात नवीन कहाणी घेऊन। तोपर्यंत पहा जय महाराष्ट्र।